मुक्तांगण. भाई काय समर्पक नाव दिलंय तुम्ही मला. व्यसनापासून मुक्ती देणार आणि संपूर्ण आयुष्यभर आनंदाने खेळणार एखादं अंगण, असं ते नाव आहे बघा. आम्हाला फार आवडलं सगळ्याला. अवचट. प्रतिष्ठानकडून 1 लाखाचं चेक उद्याच देतो. लगेच काम सुरू करा. अहो भाई, काम सुरू झालं असं समजा. हो. येरोडा हॉस्पिटल आहे ना, त्याच्या शेजारीच एक रिकामी इमारत मिळाली आहे. तिथे आपण ताबडतोबीने काम सुरू करू. छान छान. चला येतो भाई. बाई बाई बसा तुम्ही. बसा नाही, बसा. असं काय? अहो नाही, बसा बसा. आम्ही येतो सुनीताबाई. बरं चला. नमस्कार. चला. व्यसनी माणसांना वाईट नालायक न समजता इतर आजारांप्रमाणे एक रुग्ण म्हणून त्यांची देखभाल होईल. हो ना. तू कधी जाणार आहेस तिकडे? का? मला काय झालं? ओह सॉरी. नमस्कार. अरे ब्रदर इन लॉ, वेलकम. अरे पेशंट नाहीत वाटतं आज. एक काम आहे म्हणून आलोय. बर. अरे अनिल गेला. शिरा केला होता मी त्याच्यासाठी. मी आलोय ना, मी खातो. घ्या सावकाश. बोला डॉक्टर. अरे बाबा आमट्यांचा फोन आला होता. बरं. भाईला आनंदवनात कार्यक्रम करायला जमेल का असं विचारत होते. अरे तो तर आमचा बहुमानच आहे. बरं, एवढ्यात तुमचा काही दुसरा कार्यक्रम नाही ना? त्यांच्यासाठी सगळे कार्यक्रम रद्द करू. बरं, कधी जायचंय? पुढच्या आठवड्यात. बाबूल, नाही म्हणजे तुम्ही जायचं म्हणताय, पण काही त्रास तर नाही होणार ना रे? आई, तुझ्या डोक्यात हा विचार आलाच कसा? बाबा आमटे, त्यांचे सगळं कुटुंब, त्यांचे कार्यकर्ते इतकी वर्ष त्या लोकांची सेवा करतायत. नाही रे, नाही. त्यांचं काम मोठंच आहे. हा, पण काळजी वाटते ना रे. हे बघ, काही काळजी करू नकोस. आणि तू रे, तू त्यांना होकार कळवून टाक. अरे पण भाई, तू कार्यक्रम कुठला करणार आहेस? तो हा ग, तो तिकडे गेल्यावर बघू ना. भाई. अरे वा, शिरा आत्ताच खाल्लायस ना? घे रे बाबूल, घे. काय करू? 1 चमचा. वा. नमस्कार. नमस्कार भाई. नमस्कार. नमस्कार. एवढे सकाळी सकाळी? हो, हा म्हणाला रात्री निघू म्हणून निघालो. प्रवासाचा काही त्रास नाही ना? छे, त्रास कुठला, मी नुसतं बसून आलोय. त्याचा ड्रायव्हर होता की त्याच्या बरोबर? अरे विलास, त्याच्या गाडीतल्या बॅगा काढून घे. हो, या तुम्ही या. चल. बरं झालं तुम्ही आलात. आता निवांत आराम करा. बरं, मी येतोच तो. तुम्ही कुठे चाललाय? हो, आमच्या आश्रमातलं कुटुंब मिळून आम्ही भाज्या पिकवतो. बरं. आणि त्या आठवड्याच्या बाजारात नेऊन विकतो. 2 पैसे मिळतात, तेवढीच मदत होते. वा, छान. चला, मी येतो तुमच्या बरोबर. तुम्ही तिथे येऊन काय करणार? अहो, मी कधी भाजी विकून पाहिलेली नाही. तुमच्या बरोबर आज तेही करून बघतो. नाही, घेऊन जा. म्हणजे कसं, साधना बरोबर मला गप्पा मारता येतील. बरं, चल बाळू, गाडी काढ. चला. मला ड्रायव्हिंग करायला खूप आवडतं. आणि भाई अजिबात ड्रायव्हिंग करत नाही, त्यामुळे त्याच्यासारखा योग्य निर्णय दुसरा नाही. पाहुणे आलेत का? नमस्कार. नमस्कार ताई. या सुनीता ताई. बरं. थोडे दिवस इथेच राहणार आहेत. बरं. काय खायला करतेस त्यांना? उपमा बनव. छान बनवा. हो हो, ये. आलेच. खूप गोड मुलगी आहे. 2 वर्षापूर्वी आली इथे. बर. घरच्याने टाकलं तिला. अरे अरे, पण तुमचं काम केवढं मोठं आहे. त्या दिवशी भाई आणि मी बोलत होतो. ताजी ताजी भाजी, भेंडीवर टोमॅटो फुकट. बाई काय बघा तुम्ही. ओ, भेंडीवर टोमॅटो फुकट आहे. भेंडीवर टोमॅटो फुकट आहे. घ्या फ्लावर, घ्या घ्या फ्लावर. फ्लावर घ्या. तुम्हाला भेंडी देऊ का? कुठून घेता भाजी तुम्ही? अरे कुठून भाजी घेऊन राहिले तुम्ही? चला. काय झालं? कुष्ठरोगांनी पिकवलेली भाजी आहे. काही काय बोलता? हो बाई. नाही, बरोबर बोलतायत ते. हे बघा भाऊ, कुष्ठरोगाने जरी पिकवली असली तरी अपाय काही होणार नाही तुम्हाला. काय बेशरम माणूस आहे. तोंड वर करून मान्य करतोय. चल तिकडे. तुला काय जास्त सांगायचं? ही काय बोलायची पद्धत झाली का? जरा शांतपणे बोला ना. ए दीडशान्या, जास्त बोलायचं नाही. म्हणता तुम्ही? शांत राहा, नाही तर मुस्कट फोडून तुझा. मात्र जा तिकडे. चल. भाई, भाजी तिकडं. नका ना नासाडी.
जास्त बोलायचं नाही म्हातारा. तिकडं अहो, ऐका. हे फेक फेक तिकडं लाव, फेक तिकडं चल, फेक तिकडं. अहो अहो अरे नासाडी कशाला करताय? हो नको. हे चल निघ निघे तिकडं. तिकडे काय भाजी चला चले निघ. आणि हजारपट्टी करा तिकडं मग. भाई चहा घेणार आहेस का? भाई शांत शांत काय आहेस? अभूतपूर्व आहेत बाबा. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा हा माणूस निश्चलपणे ठाम उभा आहे. त्यांच्या समोर उभं राहिलं की आपण किती क्षुल्लक होत असंच वाटतं नाही सुनीता? नक्की काय झालं भाई? सगळी भाजी उद्ध्वस्त गेली ग. बाबा तिकडे नुसते समोर पाहत होते. काय विचार करत असतील? इतक्या प्रेमाने मी ही भाजी उगवली आणि त्याची ही अशी नासाडी व्हावी. माझ्याकडे पिस्तूल असते ना, एकेकाच्या छातीत गोळ्या घातल्या असत्या मी. मला समजतोय तुझा राग, पण शांत हो. सुनीता, मी ठरवलंय मला जेवढं करता येईल तेवढं बाबांसाठी करायचंय. आणि मी उंटावर बसून शेळ्या नाही हाकणार. मी दरवर्षी इथे येणार आणि त्यांना मदत करणार म्हणजे करणारच. तू बाजारात गेला होतास ना, हा, तेव्हा मी साधनाताईंना अगदी हेच म्हणाले. बरं, काय कार्यक्रम करायचा ते ठरवलंयस का? हो. काय? कळेल कळेल. बर. काय घाट घातला बाईने आज. मी विचारलं तर काही बोललाच नाही. मी सुद्धा 10 वेळा तरी विचारलं असेल, पण काही बोलले नाहीत. अहो, मला तरी कुठे काय सांगितलंय. छे. बर. नमस्कार नमस्कार नमस्कार. प्रिय मित्र बाबा आमटे, साधनाताई आणि त्यांचं हे भलं मोठं कुटुंब. आपण सौंदर्य हा शब्द वाटेल तसा वापरतो, पण खरं काय सुंदर असतं? कवी बोरकरांनी म्हटलंय, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे. ज्या हातांना निर्मितीचे डोहाळे लागलेत ते हात अतिशय देखणे आहेत, आणि अशा या हातांनी या आनंदवनात निर्मिती केली आहे. जिथे त्या निर्मितीला आवश्यक असणारी वाटच त्या निर्मितीने त्यांच्यापासून हिरावून घेतली. ज्यावेळी एक बोट नसलेला माणूस आपल्या नसलेल्या बोटांनी बोट असलेल्या माणसाला आपल्या निर्मितीने खुणावत असतो किंवा हिणवत असतो, त्यावेळेला ते देखणे पण असं साक्षात प्रकट होतं आणि या रुग्णालयाचं आनंदवन होतं. बाबा, तुमच्या या आनंदवनासाठी आमची ही छोटीशी निर्मिती, बरं का? अरे काय झालं? लाईट बी आता झाले पाहिजे होती का? लगेच चुकचुक करू नका, कार्यक्रम सादर होणार आहे. बाबा, कंदील आहेत का आपल्याकडे? मिळतील की. आणा की मग.